तुम्ही ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांचा संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये देवेंद्र बाहुबली म्हणून उल्लेख करत आहात, त्यांच्यामुळे हे प्रकरण पूर्ण झालं, न्याय मिळतोय असं बोललात. पण एक जो आरोपी आहे कृष्ण आंधळे तो फरार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार आहे, डबल इंजिन सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे. पुन्हा ज्या पद्धतीनं माजी मंत्र्यांचा मुलगा बँकॉकला जातो, त्याचं चार्टर प्लेन वापस येतं, तो सापडतो. पण कृष्ण आंधळे कसं काय सापडत नाही? हे फेल्युअर नाही आहे देवेंद्र फडणवीस यांचं आणि त्यांच्या ग्रहखात्याचं? माझं वैयक्तिक म्हणजे मी काही संतोष देशमुखांच्या खून प्रकरणाबद्दल म्हणत नाही. काही खून प्रकरणामध्ये जिथे न्याय मागण्यासाठी आमच्याकडं लोक येतात, म्हणून आम्ही बी त्यांच्या मदतीला जातो. कारण कुणाला सरकारी वकील देणं, गरिबाचं माणूस गेल्याच्या नंतर त्याला सहकार्य करणं हे आमचं काम असतं. एक साधारणतः बऱ्याचशा केसेसमध्ये सरकारी वकिलाला भेटणं किंवा त्या व्हिक्टीम जे असतात, जे पीडित असतात, त्यांना मदत करणं, याच्यामध्ये एकंदरीत माझा 25-30 वर्षाचा जो अनुभव आहे, म्हणजे जवळजवळ 30-35 वर्षाचा अनुभव आहे, याच्यामध्ये एक बाब अशी माझ्या कायम निदर्शनास आलेली आहे की एक खून प्रकरण जर असेल आणि त्याच्यात 8 ते 10 आरोपी असतील, 7 असतील, तर अशा बऱ्याच प्रकरणामध्ये काही 1 किंवा 2 आरोपी हे सापडत नाहीत बराच कालावधी. कधी कधी त्या केस फार फायनल त्याचा खून झाला असेल म्हणून नाही, मला नाही वाटत. का त्याचा कशाला कोण खून करील? या प्रकरणामधले प्रत्येकाचा वाटा फिक्स, म्हणजे कोणाचा रोल काय आहे तो आता फिक्स झालेला आहे. त्याच्यामुळं त्याला मारून कोणाला काय भेटणार आहे? तुम्हाला असं काही जण लगेच म्हणतात नाही आता हे सगळे आरोपी उचलतील आणि कृष्ण आंधळ्याच्या नावावर घालतील आणि कृष्ण आंधळे मारून टाकला की संपला, असं नाही आहे. चार्जशीटमध्ये प्रत्येकाचा रोल, कोणाचा रोल, विष्णू चाटेचा रोल काय आहे, प्रतीक घुलेचा काय आहे. दस साहेब आंधळी सापडत नाही ही गोष्ट सिरियस आहे, सिरियस आहे. मी म्हणत नाही साहिलजी तो सापडू नये असं मी म्हणत नाही, तो सापडलाच पाहिजे. परंतु एकंदरीत असा माझा अनुभव आहे की ह्या खून प्रकरणामध्ये एक तरी आरोपी किंवा 2 आरोपी हे कधी कधी त्या केसचा निकाल ज्यावेळेस लागतो तोपर्यंत सापडतात, उशिरा सापडतात. त्यातला हा जो याचं रेकॉर्ड मी पोलिसांकडूनच विचारून घेतलंय, मला नाही माहीत. पण त्या पोलिसांचं म्हणणं असं आहे की हे भायगंद आहे, एकदम गॉन केस आहे. याला आईवडिलाचं काय देणं घेणं नाही, याच्या भावाचं देणं घेणं नाही. 5 का 7 पत्र्याचं घर आहे, एक ट्रक नावावर आहे, काहीतरी 2-3 बारकाल्या गाड्या आहेत. ट्रक बहुतेक ऊसतोडीसाठी ह्याच्यासाठी कसं तरी घेतले असेल किंवा दुसऱ्याची कोणाची ओढून आणले असतील. कारण हा जो वायभाषे नावाचा मुकादम आहे, मुकादम म्हणतात, आणि डॉक्टर येतो. माणसाचा आहे का जनावराचा मला माहिती नाही बरं का, पण डॉक्टर येतो, त्याला मुकादम म्हणतात. आणि ह्या मुकादमाने ही टोळी बनवलेली खरी. म्हणून आम्ही जे म्हणतो ना सप्लिमेंटरी चार्जशीट व्हायला पाहिजे, ते त्यासाठी व्हायला पाहिजे. कृष्ण आंधळे सुद्धा अटक व्हायलाच पाहिजे, हे माझं मत आहे. पण एंटायर आत्तापर्यंतचा अनुभव पाहता एक तरी आरोपी हा अनेक दिवस फरार राहतो, हा माझा अनुभव. एक इंटरेस्टिंग